हॅलो एव्हरीवन. आजचा विषय आहे लव्ह अँड रिलेशनशिप्स. आज हा विषय मी आज संध्याकाळी इंस्टाग्रामवर लाईव्ह जाते आहे मी. तर लाईव्ह मी करणार आहे 30 to 40 मिनिट्सचा प्रोग्राम आणि त्याच्यामध्ये लोकांना प्रश्न विचारता यावे ओपनली म्हणून आज आज मी लाईव्ह घेते इन्स्टावर. सो तुम्हीसुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता आणि आस्क मी एनिथिंग असा तो विषय आहे. क्वेश्चन अँड आन्सरचा सेशन आहे तो. सो आजचा हा टॉपिक घेण्याचं कारण असं आहे की लव्ह अँड रिलेशनशिप्स म्हणजे लव्ह अँड रिलेशनशिप्स हे आपल्या पेरेंट्सपासून आपल्या पार्टनरपर्यंत आपले मित्र मैत्रीण अगदी नातेवाईक सगळ्याच बाबतीत येतं. आणि याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मीच भरपूर आहेत, गैरसमज खूप आहेत आणि या गैरसमजांमधनं आपण प्रेमाची जी संज्ञा आहे तर ती खूप वेगळ्या प्रकारे बघतो आणि प्रत्येकाचं मी चूक बरोबर म्हणणार नाही आणि चूक बरोबर असं असूही शकत नाही. ते ठरतं, ते त्या त्या वेळेप्रमाणे ठरतं. प्रत्येक व्यक्तीसाठी एखाद्यासाठी ते चूक असेल तर एखाद्यासाठी ते बरोबर असतं आणि एखाद्यासाठी एखादी गोष्ट बरोबर असेल तर ती दुसऱ्यासाठी ती वर्कआउट होत नाही. हा सिम्पल इक्वेशन असतो. सो त्यामुळे चूक बरोबर असं होत नाही. म्हणजे असं आपण अगदी ठळकपणे किंवा ठामपणे असं म्हणू शकत नाही की ही गोष्ट चुकीचीच आहे आणि ही गोष्ट बरोबरच आहे. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात. एक असतं इमॅच्युअर्ड लव्ह असतं आणि एक असतं मॅच्युअर्ड लव्ह. तर या दोघांमध्ये खरंच खूप अंतर आहे आणि ते काय आहे ते मी आज लाईव्हमध्ये बोलणार आहे. इंस्टाग्राम लाईव्हवर संध्याकाळी 9 वाजता रात्री मुद्दामून वेळ ठेवली आहे जेणेकरून सगळ्यांना ते अटेंड करता यावं. आणि दुसरं सांगायची गोष्ट अशी आहे की प्रेमामध्ये मग तेच सांगितलं की पेरेंट्सपासून तुमच्या पार्टनरपर्यंत तर त्या प्रेमामध्ये कधी ना कधीतरी हर्ट होता तुम्ही किंवा आपण सगळेच होतो. आणि कारण आपल्या अपेक्षा असतात आणि अपेक्षा असूच नाही आहे असं म्हणणाऱ्या लोकांचं मला आश्चर्य वाटतं आणि रादर मला विचारावं असं वाटतं की अपेक्षा नसणारा या पृथ्वी तलावर कोणी माणूस नसेल. म्हणजे माणूस म्हणते मी, प्राण्यांचं लाईफ एका पॅटर्नमध्ये ते जगत असतात त्यामुळे त्यांचा काही प्रश्नच पडत नाही. पण माणूस हा प्राणी जरी म्हटला गेला तरी तो समाजशील प्राणी आहे, समाजामध्ये राहणारा प्राणी आहे. तर अपेक्षा या असतातच असतात आणि त्या भंग होतात, बऱ्याचदा त्या भंग होतात आणि त्याचं दुःख आपल्या मनामध्ये कायम सलत राहतं. दुःख ते राहतं आणि ते दुःख राहतं. ॲरोज असतात आपल्या हार्टमध्ये खूप सारे, त्याच्यामुळे त्या अपेक्षा भंग झाल्यामुळे. कारण आपण एका पद्धतीने आपल्या विचारांप्रमाणे आपल्या अपेक्षांप्रमाणे त्या समोरच्या व्यक्तीकडनं अपेक्षा जर त्या फुलफिल झाल्या नाहीत तर ते ॲरोज आहेत ते डायरेक्ट बसतात किंवा त्याच्याकडनं काही वेगळं वागलं आणि बोललं गेलं आणि त्याचे विचार वेगळे असतील त्या बाबतीत तर इमिजिएटली आपल्याला हर्ट होतं. आणि हर्ट होण्याचं मॅक्स कारण असं आहे, अपेक्षाभंग हा आहे पण त्याच्याबरोबर एक इगो असतो आपला की तो इगो हर्ट होतो कुठेतरी. आणि इगो हा प्रत्येकाला असतो तर तो किती एक्सटेंडपर्यंत आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं आणि ते नातं तुमचं किती घट्ट आहे आणि मग तो ॲरो तुम्ही तो सोडून पुढे प्रवाहात किंवा प्रवासात त्या राहायला तयार असता का आणि जर नाही तर ते पॅटर्न तुम्ही रिपीट करता का आणि सेम आयुष्य जगता का, त्याच विचारांमध्ये तुम्ही जगता का त्याच्यामधनं तुम्ही इव्हॉल्व्ह होता आणि तुम्ही थोडे अपग्रेड करता स्वतःला. हे पण सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत प्रेमामध्ये आणि रिलेशनशिप्समध्ये. तर त्याच पॅटर्नमध्ये जगत असाल तर तुमचा पार्टनर किंवा तुमचे पेरेंट्स असतील किंवा कोणीही तुमच्यासोबत असेल त्या लोकांना तुमच्यासोबत राहताना त्रास होत असेल कदाचित. आणि खरं सांगायचं तर आपणही खूप त्रासातनं जात असतो नकळतपणे, कारण आपल्या थॉट पॅटर्न्समधनं आपण बाहेरच येत नाही. आणि जर आपण बाहेर आलो नाही त्याच्यामध्ये आणि त्याच्यात अडकलो तर त्याचा त्रास प्रचंड स्वतःला होतो आणि आपल्या आजूबाजूच्यांनाही होतो. सो त्याच्यातनं इव्हॉल्व्ह होणं खूप महत्त्वाचं आहे. प्रोग्रेस करत राहणं, अपग्रेड करत राहणं स्वतःला खूप महत्त्वाचं आहे. आणि आजूबाजूच्यांच्या आनंदासाठी मी म्हणणार नाही पण आधी स्वतःचा आनंद आणि आपण स्वतःच्या आनंदासाठी आणि स्वतःच्या सुखासाठी त्या अपग्रेडमधनं जाणं खूप गरजेचं आहे. कारण असं होतं की आपण कधी ना कधीतरी असं एक स्टेज येते लाईफमध्ये की जिथे आपण म्हणतो आणि बोलूनही दाखवतो की मी तुमच्या सुखासाठी इतका झिजलो किंवा झिजले आणि तरी तुम्हाला काही वाटलं नाही. कारण
ते लोक त्यांच्या सुखाचा विचार करत होते, त्यांना काय चांगलं वाटतंय हे विचार करत होते. त्याला स्वार्थ म्हटला जात नाही. ते किती एक्सटेंडपर्यंत बघतात त्याला स्वार्थ हा तुम्ही शब्द लावू शकता, पण किती एक्सटेंडपर्यंत. पण जर स्वतःचा विचार करून ते जर अपग्रेड करत असतील आणि जर प्रोग्रेस करत असतील तर त्याला स्वार्थ म्हटला जात नाही. आणि अजून एक गोष्ट मला सांगावीशी इथे असं वाटतं की सेल्फ लव्ह, सेल्फ केअर आणि स्वार्थ जो म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये खूप अंतर आहे. त्यातलंही अंतर आपल्याला कळत नाही किंवा त्याच्यामध्ये डिफरन्सेस काय आहेत आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी काय आहे किंवा निगेटिव्ह फॉल्स कुठे म्हणजे होतात आणि एक्स्ट्रीमली आपण जातो एकाच दिशेने. तर याही गोष्टी जाणून घेणं खरंच खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपलं स्वतःशी असलेलं नातं आणि दुसऱ्यांबरोबर असलेलं नातं हे खूप चांगलं दृढ होतं. आणि मी असं म्हणेन की आपण ऑल टुगेदर आयुष्य बॅलन्स चांगलं करू शकतो आणि वाईजली डिसिजन्स घेऊ शकतो पुढे. तर हे माझं सांगण्याचा उद्देश असा आहे की एका पॅटर्नमधनं मीही खूप गेलेले होते आणि मला कळतच नव्हतं की मी का म्हणजे हे आयुष्य का रिपीटेडली जगते का, म्हणजे कुठे नक्की मला इम्प्रूव्हमेंट करायची. कारण मला असं वाटत होतं की मी एवढं सगळ्यांसाठी करते, असं प्रत्येकाला वाटतं. पण कुठेतरी काहीतरी स्वतःसाठी करण्याची गरज असते. आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आजूबाजूला मी नेहमी ही गोष्ट सांगते. कारण जेव्हा मला चांगले मेंटॉर्स भेटले, जेव्हा मला खूप सारे प्रश्न होते आणि काही वेळेला मला प्रश्नही नव्हते, असं फक्त असं वाटायचं की का म्हणजे एवढंच वाटायचं की मी योग्य जगते आहे किंवा मी सगळ्यांसाठी सगळं करते आहे, असं एवढंच वाटत राहतं. आणि कुठेतरी तीच गल्लत होते आपल्या वागण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये. सो ते स्वतःवर काम करणं खूप गरजेचं असतं. आणि म्हणून तुमचं लव्ह लाईफ जे असतं ते कुठेतरी गटांगळ्या खातं, हे मला नंतर कळायला लागलं. सो आपण लव्ह मॅग्नेट होणं खूप गरजेचं आहे. आणि लव्ह मॅग्नेट म्हणजे कुठल्याही एनर्जीला आपल्याकडे आकर्षित करणं नाही, तर तुम्ही ज्या एनर्जीमध्ये आहात आणि तुम्ही जे एक्सपेक्ट करताय तशी लोकं तुमच्या आजूबाजूला आपोआप येतात, तुम्हाला अट्रॅक्ट होतात. आणि आज मी ही गोष्ट नक्की सांगेन चांगल्या माझ्या अनुभवाने की माझ्याजवळ मुठभरच लोकं आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत आणि इतके सिमिलर, सेम नाही म्हणणार मी, पण सिमिलर विचारांचे आहेत की आम्ही एकमेकांशी जेव्हा शेअर करतो काही गोष्टी किंवा आम्ही बिनधास्त विचारतो एकमेकांना गोष्टी, तेव्हा ते लोक जज नाही करत, पण ते लोक खूप सारे सोल्युशन सांगतात, खूप साऱ्या गोष्टी सांगतात किंवा बुक्स सजेस्ट करतात वाचायला, खूप गोष्टी सजेस्ट करतात किंवा त्यांचे एक्सपिरियन्स शेअर करतात. आणि मला खूप छान वाटतं आता की आपण खऱ्या अर्थाने लव्ह मॅग्नेट कसे होऊ शकतो हे मला आता अनुभवायला मिळतं आहे. सो मला असं वाटतं आहे की आजचा मी हा अनुभव यासाठी शेअर करते आहे की तुमचे काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भात, त्यासाठी मी हे व्हिडिओ बनवते की तुम्ही हे बिनधास्त किंवा ओपनली तुम्हाला विचारता यावे. आणि मी नेहमी म्हणते तसं की कुठलाही प्रश्न हा हलका मानू नका, कारण तीच गोष्ट तुम्हाला बॉदर होत असेल खूप दिवस, तो प्रश्न तुम्हाला बॉदर होत असेल आणि तुमच्या हार्टमध्ये कुठेतरी रुतून बसलेला असेल आणि तो सतत चालू असेल तुमच्या मनामध्ये आणि त्याचंच चिंतन होत असेल, तर तुम्ही स्वतःला खरंच त्रास करून घेऊ नये. आणि आयुष्य खूप सुंदर आहे, ते जगता यावं. तो एकच ॲरो किंवा काही ॲरोज घेऊन तुम्ही जगत असाल तर त्यातनं सगळ्यांनी बाहेर यावं असं मला मनापासून वाटतं. सो मोकळेपणाने प्रश्न तुम्ही विचारा इथे आणि ओपन प्लॅटफॉर्मवर सुद्धा तुम्हाला विचारता यावं, म्हणून मी आज इंस्टाग्राम लाईव्हचा हा विषय ठेवला आहे, लव्ह अँड रिलेशनशिप्स. तर कुठलाही प्रश्न तुम्ही ओपनली विचारा किंवा मला पिंग करा. जर तिथे विचारायचं नसेल तर मी तुमचं नाव न घेता तिथे तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. स्टे हेल्दी, स्टे हॅपी आणि स्टे जॉयफुल. हार्मोनियस लाईफसाठी तुमच्या नेहमीच माझ्या खूप 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 शुभेच्छा. लव यू ऑल अँड थँक्यू फॉर लिसनिंग टू मी. सी यू सून.